पण तुझ्या बरोबर तर कधीच नाही दीपाली, कधीच नाही. तुझ्याबद्दल एक्स्ट्रा केअर येते आतून, कधीच नाही करत. इथे सोड यार, बाहेर पण भेटायचं पण कधीच नाही करत. आज भी तू ही खेलेगा जो डन. अभी तो मैं वैसा भी फ्री है. कर लूं. डन, प्रॉमिस. राकेश, लास्ट टाइम माणूस टेलिंग यू इफ यू कांट गिव मी रिस्पेक्ट, माझी बेइज्जती करू. If you can't take jokes, then I don't help. I can't help. लिसन टू मी. I'm listening to you. इफ यू कांट रिस्पेक्ट मी, माझी बेइज्जती करू. पण तुला जोक कळत नसेल तर मी काही करू शकत तुझ्याकडे नाही. ठेव. ठीक आहे. माझ्या मला सांगू नको. माझी एव्हरी टाइम बेइज्जती करणार आणि मी पडत जाणार. मी सांगितलं होतं बोल. करणार आहे. विदाउट मेकअप सगळेच वाईट दिसतात. ओके, सो डोंट दॅट की अरे पण नक्की काय बोलायचं तुला, तिथे डिसाइड कर. तुम्ही मला तुला नाही बोललो मी. बॅड विदाउट मेकअप, तर तुम्ही सांगितलं त्याची गरज. विदाउट मेकअपच चांगली दिसते सांगितलं होतं मी तुला मागे. तुला रिस्पेक्ट करते मी, तुझ्या मागे नाहीये बाई. म्हणला मला कोणाची गरज नाहीये, त्यांना माझी गरज आहे. मी एकटा पण खेळू शकतो. म्हणलं मी काय कोणाला गंडवून फसवून गेम खेळत नाहीये. ते सगळं ठीक आहे, पण मला ते पटलं नाही. हा, मला कोणाची गरज नाहीये. का असं करत होते? ह्यालाच अहंकार म्हणतात आणि मला हे नाही पटत. बोलताना पण त्याचा अहंकार दिसतो. तेच म्हणतोय मी, हे जे बोलतो ना तू, मी असं करतो, मी तसं तू कर ना. हा, तेच. एवढंच म्हणून दर वेळेस बेइज्जती करतो. सगळं चांगलं चाललेलं असं तुला का वाकड्यात द्यायचं राखी? असं मी काही बोललो नाही तुला. उगाच तू त्या पॉइंटवर आलेली आहेस. ते बर्दाश्त करायचं. मी समजून घेतो दरवेळेला, प्लीज असं करू नकोस. मलाही त्याचा त्रास होतो. उगाच माझे फ्रेंड असे अक्यूज करतात मला. तर रात्री 11:30 वाजता मला फक्त मनापासून प्रेम काय होतो तुला कळतं. रिस्पेक्ट आणि मनापासून तर तो पाडतच जातो. दर वेळ पाडत जातो. राखीला काही वाईट नको वाटायला म्हणून तो माझ्यासोबत पण एक अवॉइड केलाय तो कॉन्टॅक्ट. आणि सेम इज विथ मी. म्हणजे मला एक ऑकवर्ड व्हायला लागलं. आणि अशी काही गोष्टही नाहीये, तरी पण त्या गोष्टी इम्पॅक्ट होत आहेत माझ्यावरती. ते मला नाही करून घ्यायच्या होत्या. म्हणले रात्री 12 वाजता माझं जे हक्काचं आहे ते मी घेतो. दुसऱ्याच्या हक्काचं त्यांना देतो. हक घेण्यात अहंकार नाही, हक घेण्यात गर्व आहे, प्राईड, अभिमान आहे. आणि आहे मला. ते मी कसं आहे तुला. कसला बोल. कसलं आहे ते तू आता ठरव, पण तुला अहंकार आहे. आहे तर बोल ना कसलं. कारण तू आतमध्ये जे बोललास ते नाही पटलं मला. काय बोललो? राखीने जेव्हा तुला विचारलं तुझी लोक बाहेर घुसून बसले, जाताना जरा म्हणाव, तेव्हा तू काय बोललास? काय बोललो? की मला गरज नाहीये कोणाची. बरोबर आहे ना. त्याला अहंकार नाही बोलत, सेल्फ रिस्पेक्ट बोलतात. नो, सेल्फ रिस्पेक्ट बोलतात. ती काय बोलत होती की त्यांना जाऊन म्हणाव. मी बोललो की मला एक गेम साठी कोणाची गरज नाही. मी यांच्याबरोबर गेम नाही केलं तर माझी जी नाती आहे ते नाती खरं आहे म्हणून येऊन असलो तरी तुझ्याशी मस्ती करतो. तो गेम साठी नाही करत. मला तुला काय बोलायचं असेल तर हक्काने बोलतो. ते गेम साठी नाही करत. गेम साठी मला नाती नकोय. पण जेव्हा नात्यांमुळेच तो गेम आहे ना रे विशाल, असं कसं नाही, नात्यांमध्ये गेम तुमचं नातं आहे. नातं आहे. ते गेम मध्ये यूज नाही करत. एक्झाम्पल देतो तुला. मी माझ्या जेव्हा अगेन्स्ट जाते, मी असं तू माझ्या अगेन्स्ट गेली का गेली, तुम्ही तरी पण बहीण तरी बहीण. तू असं बोललास ना की ते समजतं, पण जेव्हा तू ते असं बोलतोस ना की मला नाही अरे पण समजत. मला पण फ्रस्ट्रेशन येतं ना यार. मैं भगवान नहीं है ना, मेरे को भी फ्रस्ट्रेशन आता हो, है. येतं तू मान्य. बहन बोलते तेरे को उतना समझना चाहिए. तेरे को इधर आके बैठ के मेरे को पूछना चाहिए व्हाट्स रॉन्ग यार विशाल, क्या हो गया, तू भी फ्रस्ट्रेटेड है. हा, मग मी तेच असं. म्हणते ना. नाही, मी तुला आता काय मला बोलते solid की तू frustration जेव्हा आहे. असं बोलतोस तेव्हा ते कळतंय. मध्यरात्री 12:30 वाजता तिने काय सांगितलं होतं, मी आतापर्यंत बिग बॉसच्या एकेमध्ये नेहमीच असंच खेळले. असा रोमॅन्स मला केलेला नाहीये. म्हणून असावा. तुला सांगते, जसं तुम्ही आतमध्ये आहो किंवा आता मी पण आहे, मला बिलकुल बाहेरच्या दुनियाची काहीच घेणं देणं नाहीये. सगळ्या गोष्टीची न्यूज बनत आहे. एव्हरी डे कुठे ना कुठे ते कोणत्या ना कोणत्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. लहानपणावरती बाहेर जाऊन की आणि ती ह्या गोष्टीचा पण खूप मोठा मुद्दा क्रिएट करेल. आरबीने माझा यूज केला आहे, गेम मध्ये त्यांनी मला वापरला आहे, बाहेर गेल्यानंतर तो असा मला बोलला. ती काहीही स्टेटमेंट देऊ शकते. यू नो हाऊ शी इज, राईट. तू बघितलंय बाहेर. ती स्वतःचाही विचार करत नाही जेव्हा तिला एक पॉप्युलॅरिटी किंवा मग ते हवं असते अटेन्शन पब्लिक कडनं. किती मोठा मुद्दा मिळाला, जरा 2-3 महिन्याचं सॉर्टेड आहे.